नाशिकच्या येवल्यामध्ये मोरांनी धुमाकूळ घातलाय। या मोरांनी सोयाबीनची नासधूस केलेली आहे। सोयाबीनचे कोंब खाल्लेले आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। तर नाशिकच्या येवल्यामध्ये मोरांचा धुमाकूळ पाहायला मिळतोय। आपण हे दृश्य सुद्धा पाहतोय। सोयाबीनचे कोंब फुटलेले होते आणि ते कोंब या मोरांनी खाऊन टाकलेले आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जाते। प्रखर उन्हाळ्यामुळे अन्न पाणी काही शिल्लक राहिलेलं नव्हतं। आता 2 पाऊस जास्त झालेले असल्यामुळे पिकं उतरलेले आहे, मोडलेले आहे काही ठिकाणी आणि मोर लांडोर हे ते उकरून खात आहे। हे जे बियाणं असतं याला विषयक प्रक्रिया केलेली असती, बुरशीनाशक आणि अशी औषधं लावून ते पेरावं लागतं आणि याचा परिणाम त्याचा अंश मोरांच्या पोटामध्ये जाऊन मोरांच्या पुढच्या याला त्रास होऊ शकतो। ते मृत्युमुखी पडल्याच्या घटना यापूर्वी झालेल्या आहे। जर वन विभागाने त्यांना अन्न पाण्याची व्यवस्था जर येथे काही ठिकाणी करण्यात आली तर मोर ह्या पिकांचं बी नुकसान करणार नाही आणि त्यांच्याही जीविताला धोका होणार नाही। नाशिकच्या येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी भुईमूग असेल, मूग असेल, बाजरी, मका या विविध पिकांची पेरणी केली। यानंतर मूग पीक चांगलं उतरल्यानंतर राष्ट्रीय पक्षी असलेला मोर जो आहे तो या ठिकाणी आपण पाहू शकतो। ही जी पिकं उतरलेली आहेत त्या पिकांचे कोंब खाण्याचं काम करत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे। ज्या ठिकाणी वन्यजीव संवर्धन क्षेत्र आहे अशा क्षेत्रालगत ज्या शेतजमिनी आहेत त्या ठिकाणी जे मोर असतो, इतर काही हरिण असेल, हे प्राणी पक्षी जे आहेत त्या पिकाचे जे आलेले कोंब खाऊन टाकतात, त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा पेरणी करावी लागते। त्यामुळे शेतकऱ्यांनी वन विभागाकडे मागणी केली की आता त्यांचा बंदोबस्त करावा, त्यांना बंदिस्त ठेवावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक।